तू शांत हो रे, तू रडू नकोस आता। हे बघ विक्रांत, तू जरा शांत हो, तू इथे थांबू नकोस, तू घरी जा, आम्ही बोलतो ताईशी आणि आम्हाला काही कळलं ना आम्ही तुला कळवतो। तू जाशील ना कमी येऊ सोडायला। आरती, आरती प्लीज। वहिनीचा कॉल। दे इकडे, मी बोलते। विक्रांत, अरे कुठेस तू? वहिनी, मी बोलते अमूल्या, तो आमच्या घरी आलाय। वहिनी अगं, ताई आणि विक्रांत दोघंही रडताय। हे बघ, त्यांना सांभाळणं खूप अवघड जातंय। मी एक काम करते, मी विक्रांतला घरी पाठवते। हो, लगेच पाठव। बरं ऐक ना वहिनी, मी आता परत ऑफिसला नाहीये। हे बघ, काहीच प्रॉब्लेम नाही, मी बघते सगळे इथे। तू आधी आरतीची काळजी घे आणि विक्रांतला घरी जायला सांग लगेच। हो, सांगते। आरती काही बोलली का? नाही ना, ती काहीच बोलत नाही। हे बघ अमूल्या, कधी काही मदत लागली तर मला लगेच सांग, ठीक आहे? मी येईन, मी दादाला पण सांगून ठेवलंय। अगं नाही नाही वहिनी, तुम्ही कोणीच इकडे येऊ नका। ताई कोणालाच काही सांगत नाहीये। हे बघ, मी आणि आई प्रयत्न करतोय, जर तिने आम्हाला काही सांगितलं ना मी तुला कळवेन फोन करून। ओके। हां। आत्या, काय झालं? दादा, मी घरी जाते लवकर। खूप मोठा प्रॉब्लेम आहे का? अरे, विक्रांत तिकडे आरतीच्या घरी गेलाय, पण मी आता त्याला सांगितलंय लवकर घरी जायला। तू पण लवकर घरी ये, ठीक आहे? पण तो आरतीकडे का गेलाय आणि काय चाललंय? तू एक काम कर, तू त्याला फोन लाव, मी बोलतो। नको दादा, हे बघ, आपण थोडा धीर धरूया। काय झालंय नक्की माहित नाही आपल्याला, पण बहुतेक ना आरतीने लग्नाला नकार दिला म्हणून तो तिच्या घरी गेलाय। काय? आरतीने लग्नाला नकार दिलाय? हो, म्हणजे अमूल्या मला जाता जाता तेवढंच म्हणाली, पण मी तिला सांगितलंय विक्रांतला लवकर घरी पाठवायला। अद्याप हे काय चाललंय? अगं, त्या दोघांना लग्न करायचं होतं म्हणून आईने पत्रिका मागवली होती ना, आणि सगळं त्यांच्या मनासारखं चाललंय। मग आत्ता का आरती नाही म्हणते? तेच तर कळत नाहीये ना मला, काहीच सुचत नाहीये। दादा, तिकडे विक्रांत खूप टेन्शन मध्ये, त्याने परत त्याच्या जीवाचं काही बरं वाईट केलं। तो तसं काही नाही करणार। तू जा घरी, मी काम संपवून लगेच येतो। हो, लवकर या। दुपारीच निघालाय विक्रांत, अजून कसा आला नाही? तू फोन पण उचलत नाहीये। मी जाऊन शोधू का त्याला? काही गरज नाहीये। त्या मुलीला तर लग्नच करायचं नव्हतं, तर कशाला गेली पत्रिका घेऊन त्या मुलाचं वाटोळ करायला? आई, तर नको ना ते सगळं सुरू करूस। आधी विक्रांतला येऊ दे परत, आणि मग काय बोलायचंय ते बोल। कार्तिक का केलं तसं? विक्रांत, अरे हळू विक्रांत। अरे विक्रांत, काय आहे? अक्कल नाहीये तुला? इथे आम्ही सगळे तुझी वाट पाहतोय आणि तू दारू पिऊन आलायस घरी? वेदांत, शांत हो आणि गप्प बस जरा। गप? अरे आधी बघू तरी काय झालंय ते, विचारूयात ना त्याला। विक्रांत, इकडे इकडे बघ, काय झालं? काही सांगशील का मला? ते नाही म्हणाली लग्नाला।
चेहरा पण बघायचा नाही म्हणाली. बघितलं, मी म्हटलं होतं ना, ती मुलगी म्हणजे ना. नूतन, तुझी मतं नंतर व्यक्त करशील तू. अगं आधी मला या मुलाशी बोलू देत ना, काय झालंय ते बघू दे. विक्रांत, शांत हो बरं बाळा. हे बघ, आपण बोलूया ना तिच्याशी. नाही पो. आता काय बोलायचंय तिच्याशी? हा, त्या मुलीमुळे हा मुलगा इतकी दारू प्यायला लागलाय. तिच्यासाठी आधी जीव द्यायला निघाला होता. अजून काय काय बघायला लागणार आहे देव जाणे. तू जरा गप्प बसशील नूतन. आणि हे बघा, आता विक्रांतशी कोणी काहीही बोलू नका, कळलं? आद्या, याला आत घेऊन जा. हो विक्रांत चल. जा. काय वेडेपणा आहे हा? याला ना दोन कानाखाली. वेदांत, हे बघ, प्रत्येक वेळेला चिडून काहीही घडत नाही. अरे त्याची अवस्था बघ ना काय झालीये. हळवा आहे रे तो. काही नाही, लाडावून डोक्यावर बसवून ठेवले तुम्ही याला. काय झालं असेल असं? मला काय माहित. आता ते दोघं जण गेले होते ना तिथे, मग त्या दोघांमध्ये काय झालंय हे मला कसं काय कळणार? आणि तुझाच हट्ट होता पत्रिका बघायचा. बघितलंस ना काय झालं? त्या मुलीला ना लग्नच करायचं नसेल. माझा तर काडीचा सुद्धा विश्वास नाहीये तिच्यावर. नूतन, तिथे नक्की काय झालंय हे आपल्याला माहिती नाहीये, आणि तरी तू असं कसं बोलू शकतेस ग? नाही, मला मान्य आहे त्या मुलीबद्दल तुझ्या मनामध्ये राग आहे, समजते मला. पण विक्रांत तुझा मुलगा आहे ना, त्याबद्दल असा टोकाचा निर्णय कसा घेऊ शकतेस तू? हे बघ नूतन, त्या मुलीच्या मनामध्ये नक्की काय चाललंय ना हे आधी समजून घेऊया, आणि मग पुढे जाऊयात. हा, पुढे जाता येईल. मला या बाबतीत पुढे जायचंच नाहीये. माझा निर्णय ठाम आहे. अगं उघड ना दरवाजा ताई. काय झालं? अहो बघा ना, आरती जी रडत आली, आत गेली, दारच उघडत नाहीये ती. अरे मग तुम्ही मला फोन करून कळवायचं ना, मी आलो असतो क्लिनिक सोडून. अण्णा मी सुद्धा घाईघाईत ऑफिस मधून आले, पण ते ऐकायलाच तयार नाहीये. मी ना खरंच. आरती, आरती मला दार उघड. आरती दार उघड. ए आरती, दार उघड बा. ए आरती, आरती दार उघड. अरे काय तमाशा लावलास तू? हा, आम्ही नेहमी तुमच्याशी प्रेमाने वागतो, दरवेळी तुमचा आधी विचार करतो, तुम्ही कधीतरी आमचा विचार करा. तुझी आई तुझी बहीण कधी बसली दाराबाहेर उभ्या तिकडे? तू दार उघडत नाहीयेस. दार उघड. अगं काय बोलत नाही. आरती दार उघड. दार उघड नाही तर दार तोडे ना मी. दार उघड. आरती दार. काय झालंय बाळा? काय झालंय आरती? शांत हो, शांत हो. शांत हो. झालंय, शांत हो. इकडे आत, आत बस. इकडे इकडे बस. ये आत. इकडे बस. बस शांतपणे बस. बस. आधी रडू नकोस बाळा, रडू नकोस. आम्ही पाणी. शांत हो. चुप 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 चुप. घे पाणी, पाणी घे. घे पाणी.
आणि का का असं का कोंडून घेतलं होतं तू स्वतःला? हा, तुझ्या आईची अवस्था बघ कशी झाली आहे बघ. काय काय झालं, काय झालं, काय झालं सांग मला. अण्णा प्लीज मला आता काही विचारू नका. नाही सांगू शकत. अगं का पण? आम्ही तुला काही विचारू शकत नाही म्हणजे नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट घडलेली आहे ना. तू कुठलंही दडपण घेऊ नकोस मनावरती. बोल, मोकळेपणाने बोल, सांग मला स्पष्टपणे सांग सगळं. बोल का, बोल बोल बाळा, काय झालंय? आरती अगं का लपवतेस तू? ताई अगं सांग ना, असं का करतेस? बर मला सांग, विक्रांत काही बोललाय का तुला? नाही अण्णा, तो मला काहीच बोलला नाही. त्याची काहीच चूक नाहीये यात. त्याच्या आईचा फोन आला होता का? त्या काही बोलल्यात? यात त्यांचा काहीच दोष नाहीये. माझं चुकलंय. मीच विक्रांत पासून लांब राहायला पाहिजे होत. आरती मला सांगती, ती पत्रिका दाखवली तर गुरुजी काही बोललेत का? हा हा, मी फक्त इतकंच सांगू शकते. मला लग्न नाही करायचंय. आणि विक्रांतची काय कोणाशीच नाही करायचंय कधीच. मला प्लीज आता काही विचारू नका. आई. हो हो. बर ठीक आहे, तुला आता कोणी काही विचारणार नाही. तू आराम कर, आता आराम कर. उद्या बोलू, सकाळी बोलू आपण. हा, उठ. तुला काय तिकडे आराम कर. चल उठ. रडणं थांबवा. हॅलो हॅलो अमूल्य, काय झालं? आरतीने काही सांगितलं? अरे काहीच नाही, काही बोलायलाच तयार नाहीये ती. परत परत फक्त एवढंच म्हणते की मला लग्न नाही करायचं. विक्रांत कसा आहे? त्याची पण तीच अवस्था आहे. रडत रडत झोपून गेला. अरे ताई सुद्धा आल्यापासून रडते. काहीच कळायला मार्ग नाही. तरी आम्ही खूपदा तिला विचारलं काय झालं, पण काही सांगतच नाहीये ती. अमूल्य, मला तुला भेटायचंय आत्ता. आत्ता नाही. अरे मी आत्ता ताईजवळ आहे. आत्ता मला नाही जमणार. अमूल्य, मी तुझ्या घराबाहेर आलो आणि मला भेटायचंच आहे तुला. मग एक काम कर ना, तू घरी आहे. नाही नको, घरी नको, तूच बाहेर ये. ठीक आहे, मी अण्णांना विचारते आणि येते. बाय. अण्णा. काय ग, झोपली आरती? हो झोपली. अण्णा ते बाहेर वेदांत आला, त्याला भेटायचं. मग बोलव त्याला, घरी बोलव. इथेच बोलत बसा ना. नाही मी बोलले त्याला तसं, पण नाही म्हणतोय तो. त्याच्याही घरी तीच परिस्थिती आहे. विक्रांतही रडतोय. त्या बाबतीतच बोलायचंय. मी जाऊन भेटून येऊ त्याला. हा ठीक आहे, जा. पण उशीर करू नकोस फार. काय आरती तर काय आपल्याला सांगायला तयार नाही आहे. बघ त्याशी बोलून बघ, त्याला काही कळलं असेल तर समजेल तरी आपल्याला. हा, उशीर करू नकोस, लवकर ये. जा. वेदांत. हाय. हाय.
ऐक ना, पाऊस येण्याची शक्यता आहे. आपण घरीच बोलूयात का? नाही, नको. घरी नको. आपण कारमध्ये बसून बोलूया ना. चल. काय झालं, तू इतक्या रात्री भेटायला बोलावलंस? विक्रांत ठीक आहे ना? नाही. आणि आरती? ती पण ठीक नाही, काहीच बोलत नाही. विक्रांत म्हणतोय त्याला काही माहिती नाही, आरती काही बोलत नाही. अमूल्य, असं काय झालं असेल? काहीच माहिती नाही रे. बरं, काही समजायला पण मार्ग नाही. ताई घरी आली आणि स्वतःला कोंडून घेतली. बरं, तिला काही विचारलं ना तर एकच म्हणते की मला लग्न करायचं नाही. अगं, पण त्या दोघांना लग्न करायचं होतं ना, मग आत्ता का आरती असं बोलते? अरे तेच मला कळत नाहीये वेदांत. विक्रांत जेव्हा घरी आला ना तेव्हा दारू प्यायला होता. तो दारू प्यायला होता? हे बाबा, तू प्लीज त्याची काळजी घे. त्या गुरुजींना भेटावं लागेल. पण त्याने काय होईल? त्यांनी जर ताईला हे सांगितलं असेल ना की तुमच्या दोघांची पत्रिका जुळत नाहीये, तरी पण मी तुला सांगते, ताईने टेन्शन घेतलं नसतं. समंजस आहे रे ती, अशा छोट्या छोट्या गोष्टी मनावर नाही घेणार. अगं, मग तिने मनावर काय घेतलंय हे कसं कळणार? म्हणून मी म्हणत असतो, हे लग्न वगैरे केलंच नाही पाहिजे. नका ना पडू प्रेमात. बरोबर आहे तुझं. माझा ना आता तुझ्या बोलण्यावर विश्वास बसत चाललाय. हा सगळा गोंधळ आहे ना लग्नामुळे सुरू झाला. नको ते लग्न आणि ते प्रेम प्रकरणही नको. बरं चल, मला उशीर होतोय, मी निघते. अण्णा वाट बघत असते. ठीक आहे. अमूल्य, काही मदत लागली तर फोन करा. हो, तू पण विक्रांत काही बोलला तर फोन कर. अमूल्य, जा तू. अरे काय झालं, तू जात होतास ना? तू जा, मी थांबतो. अरे घर समोरच आहे, मी जाईन. तू आज जा ना, मग मी निघेन. गुड नाईट. काही गुड आहे का या नाईट मध्ये? बाय. बाय. विक्रांतच्या रूम मध्ये जाऊन आलो. झोपला होता. तू नको टेन्शन घेऊ, मी आहे घरी. त्याला बाहेर कुठे जाऊ देऊ नकोस, आणि नाही ऐकलं तर मला फोन कर. वेदांत, अरे मलाही काळजी आहे त्याची. तू जा ऑफिसला. हे ना सगळं त्या मुलीमुळे झालंय. ती त्याच्या आयुष्यामध्ये आली आणि आई, आता या टॉपिकवर नकोय डिस्कशन. काय झालंय, कोणामुळे झालंय माहिती नाही आपल्याला, पण मी शोधून काढेन. काय शोधून काढणार आहेस तू? हे बघ, तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. आणि आणि आपल्याला माहिती आहे ना हे सगळं त्या मुलीमुळे झालंय. मग आता अजून काय शोधून काढणार आहेस? हे बघ वेदांत, तुझं आधीच खूप दुर्लक्ष झालंय कामाकडे विक्रांतमुळे, आणि मी आहे सगळं सांभाळायला. ठीक. आई, त्या गुरुजींचं नाव काय?
गोड बोले गुरुजी. पण तुला कशाला हवंय त्यांचं नाव? तेच या दोघांची पत्रिका बघणार होते ना. हो, पण त्याचा इथे काय संबंध आहे? काही नाही, सहज. लहानपणी त्यांनीच माझी पत्रिका बनवली होती ना, म्हणून विचारलं. येतो मी. ह्याला कशाला हवं असेल गुरुजींचं नाव?